रविवार अमावस्येनंतर मराठी माघ महिना सुरू झाला आहे. गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. याला माघ विनायक चतुर्थी किंवा गौरी गणेश चतुर्थी असंही म्हणतात. यावर्षी गणेश जयंतीला रवियोग जुळून येत आहे, परंतु दुपारपासून भद्रा देखील लागत आहे. या भद्र्याचा वास पृथ्वीवर असेल, त्यामुळे भद्रा काळात कोणतेही शुभकार्य केले जाणार नाही. या दिवशी चंद्राचे दर्शन घेणे वर्जित मानले जाते. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. पंचांगानुसार यावर्षी माघ शुक्ल चतुर्दशी तिथी 22 जानेवारी पहाटे 2:47 सुरू होईल. या तिथीची समाप्ती 23 जानेवारी पहाटे 2:28 समाप्ती होईल. उदय तिथीच्या आधारावर गणेश जयंती 22 जानेवारीला साजरी केली जाईल. यावर्षी गणेश जयंतीला पूजेचा शुभ मुहूर्त 2 तास 8 मिनिटांचा आहे. या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाची पूजा सकाळी 11:29 सुरू करू शकता. मुहूर्ताची समाप्ती दुपारी 1:37 होईल. गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर रवियोग सकाळी 7:14 सुरू होईल आणि दुपारी 2:27 राहील. हा एक शुभ योग असून यामध्ये सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात. गणेश जयंतीची पूजा याच रवियोगात संपन्न होईल. रवियोगाव्यतिरिक्त त्या दिवशी वरीयनी योग पहाटेपासून संध्याकाळी 5:38 आहे. त्यानंतर परिघ योग सुरू होईल. नक्षत्र पाहता अतभिषा नक्षत्र पहाटेपासून दुपारी 2:27 असेल आणि त्यानंतर पूर्व भाद्रपद नक्षत्र सुरू होईल. या दिवशी दुपारी भद्रा लागत असल्यामुळे पूजेचे नियोजन शुभमुहूर्तात करणे फलदायी ठरेल. भद्रा काळात नवीन कार्याची सुरुवात किंवा शुभकार्य टाळावीत. गणेश जयंती व्रताची कथा. एके दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात होती, तेव्हा तिने महादेवाचा सेवक नंदीला असे सांगितले की माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आत सोडू नको. माता पार्वतीने आदेश दिल्याप्रमाणे नंदी बाहेर राखण करत बसला. थोड्या वेळाने महादेव तेथे प्रगट झाले. ते आत जाऊ लागले. नंदीने त्यांना पार्वती मातेने सांगितलेला आदेश सांगितला. महादेव म्हणाले की नंदी, तो आदेश इतरांसाठी आहे, माझ्यासाठी नाही. यावर स्वामी भक्त नंदीने केवळ मान हलवली. त्यांना नमस्कार करून तो तेथून निघून गेला. देवी पार्वतीला महादेव आल्याची चाहूल लागली. तिने महादेवांना विचारले की तुम्ही आत येताना नंदीने तुम्हाला अडवले नाही का? यावर महादेव म्हणाले, तो माझा एकनिष्ठ आहे, तो केवळ माझ्या आज्ञेचे पालन करतो. महादेवांचे उत्तर ऐकून पार्वती विचारात पडली. पार्वतीने असा विचार केला की आपण एखादा असा गण तयार करावा की तो स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय घेईल, तसेच तो धाडसी आणि पराक्रमीही असेल. हा विचार अंमलात आणण्यासाठी तिने एक कृती केली. पार्वतीने अंगाला जी हळद आणि उटणे लावलेले होते त्याच्या मळापासून तिने एक मूर्ती तयार केली. त्या सुबक मूर्तीत पार्वतीने आपल्या दिव्य मंत्राने प्राण फुंकले. ती सुंदर मूर्ती आता एका रूपवान बालकात रूपांतरित झाली. पार्वती त्या बालकाला निहाळतच राहिली. तिने त्यास बालगणेश अशी हाक मारली. तो बालगणेश तिला माता म्हणून बिलगला. माता पार्वतीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. आईच्या गुणाप्रमाणेच बालगणेश तेजस्वी आणि बुद्धिमान होता. पार्वतीने त्यास सांगितले की आजपासून तू माझा पुत्र आहेस, गौरीपुत्र बालगणेश. बालगणेश आईचे हे बोलणे मनापासून ऐकत होता. माता पार्वती बालगणेशास प्रेमाने कुरवाळून सांगते की तू माझा लाडका पुत्र आहेस, त्यामुळे मी जे सांगेन त्याचे पालन कर. बालगणेशही आपल्या आईच्या प्रत्येक शब्द ऐकत होता. पुढे ती असे म्हणाले की बाळा, मी स्नान करण्यासाठी आत जात आहे, तू दारावर उभा राहा, कोणास आत येऊ देऊ नकोस. बालगणेशाने तसे वचन आपल्या मातेस दिले. माता पार्वती निघून गेल्यावर बालगणेश दारावर द्वारपाल म्हणून पहारा देऊ लागला. काही वेळानंतर देवादिदेव महादेव तिथे आले. दाराबाहेर एक लहान बालक त्यांना दिसला, परंतु त्या बालकाकडे विशेष लक्ष न देता ते आत जाऊ लागले.
तेवढ्यात बालगणेशांनी त्यांना पाहिले आणि म्हणाले, थांबा, तुम्ही कोण आहात? तुम्ही आत जाऊ शकत नाहीत. मी इथे द्वारपाल आहे. त्या लहान बालकाच्या या बोलण्यावर महादेवांनी आश्चर्याने पाहिले. ते म्हणाले, अरे बालका, मी येथील सर्व गणांचा स्वामी आहे. मी शिवशंकर आहे. तुझी पार्वती माता माझी पत्नी आहे. त्यामुळे कुणीही मला आत जाण्यापासून रोखू शकत नाही. तू तर मुळीच नाही. महादेवांच्या या बोलण्यावर बालकाने असे सांगितले की मला माझ्या मातेने जो आदेश दिलेला आहे त्याचे मी पालन करत आहे. तुम्ही तिन्ही जगाचा स्वामी जरी असला तरी मला माझ्या मातेचे बोलणे महत्त्वाचे आहे. लहान बालकाच्या आत्तापर्यंतच्या सर्व बोलण्याकडे महादेव कौतुकाने उत्तर देत होते, परंतु त्याच्या या हाकेखोर वक्तव्यामुळे ते चिडले. त्यांनी पुन्हा सांगून पाहिले की मला आत जाऊ दे, मात्र काही केल्या बालगणेश मागे हटण्यास तयार नव्हते. आता मात्र महादेवाचा राग अनावर झाला. महादेव जेवढे भोळे तेवढेच रागीट आहेत. त्यांनी तिसरा डोळा उघडला म्हणजे त्यांना खूप राग आला. एक लहान चिमुरडा आपल्याशी वाद घालतो, आपल्या पतीला भेटू देत नाही, या विचाराने शंकर भगवान खूप चिडले. या क्रोधाग्नीतूनच त्यांनी स्वतःचे त्रिशूळ बालगणेशावर उगारले. क्षणार्धात बालगणेशाचे डोके देहापासून अलग झाले. ते मस्तक लांबवर फेकले गेले. माता पार्वतीस बाहेर चाललेल्या या घनघोर युद्धाची काहीच कल्पना नव्हती, परंतु मनातील शंका कुशंकांनी ती बेचैन होती. ती बाहेर आली तेव्हा बालगणेशाचा निर्जीव देह त्याच्या डोक्याशिवाय खाली पडलेला दिसला. शिवशंकर तर रागाने लालेलाल झालेले दिसले. झालेला सर्व प्रकार पाहून माता पार्वती रागाने व दुःखाने क्रोधित झाली. ती आक्रोश करू लागली. महादेवास म्हणाली, तुम्ही हे काय केले स्वामी? बालगणेशावर तुम्ही त्रिशूळ का उगारले? तो आपलाच पुत्र होता. मी त्याला निर्माण केले होते. मला माझा बालगणेश पुन्हा जिवंत हवा आहे. तुम्ही त्यास काही करून पुनर्जीवित करा, नाहीतर ही सृष्टी मी भस्म करून टाकेन. पार्वती माता अगदी क्रोधित झाली होती. माता पार्वतीचे हे बोल ऐकून प्रत्यक्ष शिवशंकरही आतून हरले. महादेव आता काय करावे या विचाराने पाचाडून गेले. सर्व देवी देवता गण हे देखील भयभीत झाले होते. पार्वतीच्या कोपाला शांत करण्यासाठी बालगणेशास पुन्हा जिवंत करण्यावाचून पर्याय नाही. तेव्हा महादेवांनी आपल्या गणांना असा आदेश दिला की पृथ्वी लोकांवर सर्वात प्रथम तुम्हास जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक घेऊन या. सर्व गण आपल्या स्वामींच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी गेले. त्यांना सर्वप्रथम गज अर्थात हत्ती दिसला. गणांनी ताबडतोब त्या गजाचे मस्तक महादेवाच्या स्वाधीन केले. महादेवांनी ते शिर बालगणेशाच्या देहावर लावले आणि आपल्या मंत्र उच्चाराने त्यास सजीव केले. आणि काय आश्चर्य, बालगणेश उठून आपल्या मातेत जाऊन बिलगले. बालगणेशाचे हे नवीन रूप पाहून माता पार्वती बरोबरच सर्वजण आनंदित झाले. महादेवांनी बालगणेशास जवळ घेतले आणि त्याला असा आशीर्वाद दिला की तू सदैव सर्व शुभकार्यात प्रथम पूजला जाशील. तुझ्यापासूनच प्रत्येक शुभकार्याचा आरंभ होईल. अशा प्रकारे बालगणेश आता गजानन म्हणून ओळखला जाऊ लागला. असे म्हणतात की विघ्नहर्ता गणेशाच्या जयंती दिनी उपवास व विधीपूर्वक त्यांची पूजा केल्यास संतती सुख आणि वैवाहिक जीवनात सुख मिळते. तसेच माणसाच्या जीवनातील प्रत्येक दुःखापासून मुक्ती मिळते. बुध व केतूच्या पीडातून मुक्ती मिळते. गणेश जयंतीच्या दिवशी पहाटेच्या शुभमुहूर्तावर गणपतीला तिळाने स्नान घालावे आणि नंतर फुले, दुर्वा, धूप, दीप इत्यादी दाखवून पूजा करावी. या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध मानले जाते, कारण विनायक चतुर्थीला चंद्र दिसल्याने कलंक लागतो असे म्हणतात. तर तुम्हाला मागी गणेश जयंतीचा मुहूर्त माहिती व कथा कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.